नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये पुन्हा एकदा दबाव बघायला मिळालेला असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये सरासरी 150 ते 180 रुपये प्रति क्विंटल मागे एक घट बघायला मिळालेली असून कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 5,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती 875 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 6,305 रुपये. त्यानंतर मानोरा. आवक आलेली होती 177 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,400 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,970 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,250 रुपये. त्यानंतर मोर्शी. 410 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,340. त्यानंतर हिंगोली. तूर गज्जर. आवक आलेली होती 100 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये, सर्वसाधारण दर 5,750 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती बारामती, पुणे जिल्हा. आवक आलेली होती 13 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,251. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. आवक आलेली होती 609 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,140 रुपये, सर्वसाधारण दर 6,250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,351. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,610 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,395 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 6,000 रुपये. आवक आलेली होती लाल तुरीची 1,070 क्विंटलची. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. 1,779 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,050 रुपये, सर्वसाधारण दर 6,205, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,360 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. तूर लाल. आवक आलेली होती 16 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 4,825 रुपये, सर्वसाधारण दर 5,400, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,600. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. 115 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,095 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,190 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव. 15 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 4,001 रुपये, सर्वसाधारण दर 5,425, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,600 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली. 25 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 5,600 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर. आवक आलेली होती 434 क्विंटल लाल तुरीची. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,225 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक 1,618 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,600 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव. या ठिकाणी 50 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,200 रुपये, सर्वसाधारण दर 5,410 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,600 रुपये. त्यानंतर मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला. 150 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,050, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300. त्यानंतर बाजार समिती मलकापूर, जिल्हा बुलढाणा. आवक होती जबरदस्त 1,165 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,900 रुपये, सर्वसाधारण दर 6,340, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,530. त्यानंतर बाजार समिती वणी. 20 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,880 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,890, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती लाल तुरीची 170 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300. त्यानंतर शिरपूर. कमीत
कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 4100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील तालुका आहे लोणार। 30 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 5900 रुपये, सर्वसाधारण दर 6000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6100 रुपये। त्यानंतर बाजार समिती मेकर 90 क्विंटल लाल तुरीची आवक होती। कमीत कमी दर 5200 रुपये, सर्वसाधारण दर 6000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6100 रुपये। त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी 43 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 6001 रुपये, सर्वसाधारण दर 6081 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6161 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोहा। आवक 12 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 5500 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6200 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर। 15 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5500 रुपये, सर्वसाधारण दर 5800, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा। कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6051 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मंगरुळपीर, जिल्हा आहे वाशिम। आवक आलेली होती 204 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 4600 रुपये, सर्वसाधारण दर 5850 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6095 रुपये। त्यानंतर सेनगाव 46 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6100 रुपये, सर्वसाधारण दर 6200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6350। त्यानंतर बाजार समिती नेर परसोपन, जिल्हा यवतमाळ। आवक आलेली होती 26 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 4400 रुपये, सर्वसाधारण दर 5648 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6025 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लोकल। आवक आलेली होती 130 क्विंटल तुरीची। कमीत कमी दर 5200 रुपये, सर्वसाधारण दर 5925 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6320 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे उमरेड, जिल्हा नागपूर। आवक आलेली होती 17 क्विंटल लाल तुरीची। कमीत कमी दर 5000 रुपये, सर्वसाधारण दर 5400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5650 रुपये। त्यानंतर पुढील जिल्हा आहे वर्धा। तूर लोकल 25 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5950 रुपये, सर्वसाधारण दर 6050 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6160 रुपये। त्यानंतर अहमदपूर तूर लोकल 21 क्विंटलची आवक। कमीत कमी दर 5000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5620 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6260 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल, जिल्हा नागपूर। तूर लोकल 30 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6050 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6050, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सुद्धा 6050 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारामती। तूर पांढरी 20 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5500 रुपये, सर्वसाधारण दर 5751 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6000 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे जालना। तूर पांढरी 415 क्विंटलची जबरदस्त आवक आली होती या ठिकाणी। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव जालना या ठिकाणी 6600 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव। तूर पांढरी 58 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6300 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6400 रुपये। त्यानंतर बीड 21 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक। कमीत कमी दर 5400 रुपये, सर्वसाधारण दर 5850 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6101 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई। तूर पांढरी 32 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6355 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत, जिल्हा नगर। तूर पांढरी कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर 6500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6550 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे कुर्डवाडी, मोड, निंब। तूर पांढरी 9 क्विंटलची आवक। कमीत कमी दर 5000 रुपये, सर्वसाधारण दर 5500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6061 रुपये। त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी। तूर पांढरी 62 क्विंटल लाल तुरीची आवक होती। कमीत कमी दर 6251 रुपये, सर्वसाधारण दर 6400 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर। तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे 2800 रुपये, सर्वसाधारण दर 4500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6200 रुपये। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट। मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये पुन्हा एकदा काल दबाव बघायला मिळालेला असून जवळपास
150 ते 180 रुपये क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव घटलेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.